भोंदू अशोक खरात विरोधात आणखी 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 38 वर्ष महिलेला नवरा बायकोमध्ये भांडण होऊ नये म्हणून शुद्धी करण्याचा बहाणा करत पतीला बाहेर थांबण्यास सांगत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला। दुसरीकडे नेवासा येथील व्यावसायिकाला व्यवसायात भरभराटी होण्यासाठी अंगठीमध्ये चिंचोका टाकत 2,62,000 रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। खरात विरोधातला हा 11वा गुन्हा असल्याची माहिती आहे। एसआयटीच्या हेल्पलाईन नंबरवर खरातच्या विरोधात 100 तक्रारी आतापर्यंत नोंदवण्यात आल्या। गेल्या 5 दिवसात खरात विरोधात 100पेक्षा जास्त तक्रारी आलेल्या आहेत। लेखी तक्रारींना मात्र प्रतिसाद नसल्याची देखील बाब समोर येतेय। या तक्रारींमध्ये 70% महिलांचा समावेश आहे असं कळतंय। या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घ्यात राहुल वाघ आपल्या सोबत आहेत नाशिकमधून। राहुल, आता एकंदरीतच या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढते, विविध अँगल समोर येतात। आता आपण पाहतोय अनिसने सुद्धा या सगळ्या संदर्भात मागणी केलेली आहे। दुसरीकडे आंतरराष्ट्रीय काही हवाला रॅकेट कनेक्शन असू शकतं असं कळतंय। आतापर्यंत जो तपास झालेला आहे, चौकशी झालेली आहे, त्यामधले महत्त्वाचे धागेदोरे कोणते आहेत? ऋतुजा, आपण जर बघितलं तर उद्या अशोक खरात याची पोलीस कोठडी संपणार असून उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। त्यावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 11 गुन्ह्यांची नोंद ही करण्यात आलेली आहे। तर 300 पेक्षा जास्त व्हिडिओ हे आढळून आल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। या सर्वांसाठी एसआयटीच्या वतीने 5 दिवसापूर्वी हेल्पलाईन नंबर हा जारी करण्यात आला होता। त्यावर 100 पेक्षा अधिक पीडित लोकांनी संपर्क साधल्याची देखील माहिती आहे। त्यात 70% महिलांनी संपर्क साधल्याची माहिती समोर येत आहे। मात्र लिखित स्वरूपात तक्रार द्यायला महिला पुढे येत नसल्याचं देखील समोर आलंय। त्यामुळे एसआयटीच्या वतीने महिलांचं समुपदेशन करून त्यांची समजूत काढून त्यांना लेखी तक्रार देण्याची विनंती केली जात आहे। त्यामुळे अशोक खरात याला आणखी त्याच्या अडचणीत वाढ होणार आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर अशोक खरात हा हवाला रॅकेट चालवत असल्याची देखील माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। हवाला रॅकेट मार्फत तो दुबईला पैसे पाठवत असल्याची प्राथमिक माहिती ही तपासात समोर आली आहे। या हवाला रॅकेट चालवण्यासाठी त्याला अनेक बड्या वक्त्यांनी व अधिकाऱ्यांनी देखील मदत केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर दुसरीकडे तो सावकारी व्यवसाय देखील करत असल्याची माहिती आहे। या सावकारी व्यवसायासाठी अनेक मोठे राजकीय नेते असतील किंवा त्याचे अनेक बडे वक्ते असतील, हे त्याला का पैसा सफेद करण्यासाठी पैसा पुरवत असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। एकंदरीतच जर आपण बघितलं तर अशोक खरात याच्यावरती 11 गुन्हे दाखल झाल्यामुळे त्याच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। तर दुसरीकडे तो अनेक राजकीय नेत्यांचा का पैसा हा सफेद करून त्याच्या उद्देशाने सावकारी व्यवसाय चालवत असल्याने आता अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची देखील चौकशी होणार का, हे देखील आता बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। ऋतुजा, बरोबर आहे, विविध गैरकृत्यात असं नाव अडकल्याचं आपण पाहतोय राहुल। या सगळ्या संदर्भात आता त्याला जेव्हा कोर्टात हजर केलं जाईल तेव्हा नेमके काय दावे प्रतिदावे होतात, पोलिसांचा आतापर्यंतचा तपास, त्यामधनं काय